बाबासाहेब आंबेडकरांचा। जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा। अरे बीएसपी की क्या पहचान, नीला झंडा हाथ नीचा। अरे बीएसपी की क्या पहचान, नीला झंडा हाथ नीचा। अरे मनीषा ताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे मनीषा ताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आपण आहोत मुंबईच्या घाटकोपरमध्ये। आपण पाहू शकता की बहुजन पार्टी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित आहेत। आज या ठिकाणी सौ मनीषाताई सत्यम लोखंडे या निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत। दादा काय सांगाल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं, संविधानाचा अधिकार प्रत्येकाला मिळाला, या ठिकाणी महिला देखील एक 50% आरक्षणाच्या माध्यमातून उमेदवारी मिळवली आहे, आपण काय सांगाल? हे खरं तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी कारकीर्द झाली आणि आज ज्या महिला आपण निवडणुकीच्या रिंगणात बघतोय ते केवळ आणि केवळ बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे शक्य झालेलं आहे। आणि त्याच संविधानाची रिस्पेक्ट म्हणून आम्ही या निवडणुकीत पार्टिसिपेट केलेलं आहे। सालाबादप्रमाणे या निवडणुकीमध्ये दरवर्षी होणाऱ्या निवडणुकीप्रमाणे यंदाची ही निवडणूक खूप रंगतदार असणार आहे। कारण बहुजन समाज पार्टीच्या वतीने समाजातर्फे सर्व आंबेडकरी समुदायाने, मुस्लिम समुदायाने, उत्तर भारतीय कष्टकरी समाजाने एकमताने यंदा ठरवलेलं आहे की आपल्या समाजातर्फे एकच उमेदवार द्यायचा आहे आणि त्याच्या भरघोस मताने निवडून आणण्यासाठी सर्व समाज ताकदीने इकडे उपस्थित झालेला आहे। आपण पाहत असाल हा जो वर्ग, आज जे कार्यकर्ते आपल्याबरोबर आहेत ते कुठलेही 1000-500 रुपये देऊन हे कार्यकर्ते गोळा केलेले नाहीत। हे स्वयंस्फूर्तीने या पदयात्रेत सहभागी झालेले आणि जो तो आपल्या आपल्या परीने मतदारांना आव्हान करत आहे, विनंती करत आहे की समाजाच्या वतीने आपलं मत यंदा बहुजन समाजाच्या उमेदवाराला गेलं पाहिजे, यासाठी आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे। आणि या निवडणुकीच्या माध्यमातून या पंतनगर प्रभाग क्रमांक 130मध्ये बहुजन समाजाची, मुस्लिम समाजाची, बहुजन उत्तर भारतीय कष्टकरी समाजाची किती भरघोस आणि मोठी ताकद आहे हे प्रस्थापितांना दाखवून देण्यासाठी आज आम्ही या मैदानात निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे। आणि नक्कीच आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आशीर्वाद मिळेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद मिळेल आणि त्यांच्या विचारांच्या प्रेरणेने आज आम्ही या मैदानात उतरलो आहे। नक्कीच आम्हाला या प्रेरणा साथ देईल आणि जनता नक्कीच आमच्या हाकेला साथ देईल अशी मी इकडे आशा बाळगतो। मी सौ मनीषा सत्यम लोखंडे, बहुजन पार्टी समाज पार्टीतर्फे मी निवडणूक लढवत आहे। माझी निशाणी आहे हत्ती। मी सावित्रीबाई फुले यांच्यातून किंवा त्यांच्या शिक्षणातून, विचारातून आज या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभी राहिलेली आहे। त्यांच्याच आशीर्वादाने आता तुम्ही मला पूर्ण साथ देऊन, प्रतिसाद देऊन या निवडणुकीमध्ये निवडून द्यावे, भरघोस मताने निवडून द्यावे अशी विनंती करते तुम्हाला। आणि मी पूर्ण विकास, परिसराचा विकास, आजूबाजूचा आपल्या सगळ्यांच्या समस्या असतील त्याचं निवारण करून विश्वास सार्थ करत आहे। जय